तर सन्माननीय गिरीशांना पानसरे यांच्याकडे आपण जातोय। त्या ठिकाणी योगेश सावळे असतील उपस्थित। आपण देणार आहोत महेश नानगुडे यांना तो मॅनेजमेंटचा पुरस्कार। धन्यवाद सर, मनापासून आभार। मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय महेश नानगुडे खऱ्या अर्थानं कालच ते गोव्यामध्ये खेळत होते, तिथे खेळले, रात्रभर प्रवास केला, सकाळी वावदनमध्ये पोहोचले आणि भूकंपच्या मैदानावरती आले। पहिला सामना टीमला त्यांनी जिंकून दिलाय। दर्जेदार खेळ महेश यांनी केलाय। महेश थोडीशी बातचीत केली जाईल। सातत्यानं खऱ्या अर्थानं क्रिकेट गाजवत आहेत, काय सांगाल भूकंपच्या स्पर्धेबद्दल? मागच्या वर्षी तुमच्या टीमनं फायनलपर्यंत पोहोचले होते, तुम्ही मॅन ऑफ द सिरीज राहिले होते, या वर्षी कशा प्रकारे तयारी असेल? खरं तर ही टुर्नामेंट स्वयंभू रामेश्वर करंडक खरंच खूप छान भरतो आपल्या मुळशी तालुक्यामध्ये आणि अशी टुर्नामेंट ही क्वचित होती आणि इथे म्हणजे ग्राउंड वगैरे चांगलं असतं। नाईटला क्वार्टर फायनल होती आणि लीग सिस्टीम पण वेगळी आहे आणि ह्या टुर्नामेंटचं वैशिष्ट्यच वेगळं आहे, इथं सगळंच वेगळं होतं। धन्यवाद, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील मॅचसाठी। ओव्हर टू कॉम्बॉक्स। सन्माननीय लक्ष्मणजी महाले आणि सन्माननीय योगेशजी मोरे यांचं आपण व्यासपीठावर स्वागत करीत आहोत। आपण व्यासपीठावर विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे अशी मान्यवरांना मी नम्र विनंती करतो आयोजकांच्या वतीनं। मॅच ऑन होते, दोन बॅटर्स सागर मांडे आणि प्रशांत शेळकेत पाहायला मिळते। प्रशांतच्या वतीने एक सिंगल पहिल्या चेंडूवर कंप्लीट झाले। किरण लयगुडे तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील। किरण साठे स्पोर्ट्स क्लब वालेन डोंगरगाव या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि आता फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय रोकडेश्वर क्रिकेट क्लबला दोन फलंदाज मैदानाच्या सागर आणि प्रशांत। गुटावरी या संघाकडे पाहूया सुरुवात कशी होते या डावाची। सरळ बॅटचा वापर करायचा, तो बॅटच्या आउटसाइड एज कव्हर पॉइंटला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डायरेक्ट हिट पोहोचतोय का? फलंदाज पोहोचला आहे की ते पाहूया। त्या ठिकाणी फलंदाज सेफ आहे। काय जबरदस्त रिफ्लेक्सेस पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचे कव्हर पॉइंटचे। जसा बॉल त्यांच्या हातात आला एकाच ॲक्शन मध्ये बॅटिंग एंडला थ्रो झाला, फलंदाज वेगानं धावत होता। त्यांना माहिती आहे की आपल्याकडे कमी संधी आहे आणि अशा वेळेला आपल्याला वेगानं धावावं लागेल आणि ती धाव पूर्ण केली आणि बॅक टू बॅक दोन सिंगल या पहिल्या दोन चेंडूवर पाहायला मिळालेले। हा सामना जबरदस्त होईल यात कुठलंच दुमत नाही आहे, कारण दोन्ही संघ या ठिकाणी आता एक प्रबळ दावेदार आहेत। आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला तर वालेन डोंगरगाव संघ पराभूत झालेला आहे या अगोदर पहिला सामना, त्यामुळे जिंकायचं आहे। ऑन साइडला आडव्या बॅटने खेळले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट फाईन लेगचे बॉल चाप करतील पाठलाग, पण बॉल थेट जाईल फाईन लेग सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार। ऍड होतील, धावसंख्या पोचते 6 या आकड्यावर। धावा आल्या पाहिजे, त्या कशाही येऊ द्या। या ठिकाणी कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नव्हतं, पण बॉलचा वेग बिहाइंड द विकेट भन्नाट होता। क्षेत्ररक्षक वेगानं धावताना पाहायला मिळाले, पण बॉल काही थांबला नाही आणि थेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन तो थांबला। फुलरेनचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन जागा बनवल्या स्ट्रोक्ससाठी, चांगली ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या बॉलवर पोहोचतील। तोपर्यंत आरामात एक सिंगल पळून पूर्ण केलेली आहे ऊर्जा वाचवताना। आणि तो अभ्यास असायला हवा फलंदाजांना की एक धाव मिळू शकणार आहे की दुसरी धाव। जर दुसरी धाव पूर्ण करायची आहे त्यासाठी पहिली धाव वेगानं पूर्ण करायला हवी आणि पहिली धावच आरामात पूर्ण केलेली आहे ऊर्जा राखताना। धावसंख्या 7 पाय चालले नाहीयेत आणि त्याचमुळे बॅटचा संपर्क विकेट किपरच्या हातात, बॉल कॉर्ड बॉयच्या स्वरूपात फलंदाज बाद, धक्का बसतोय संघाला, विकेट डाऊन। बुलशी तालुका टेनिस क्रिकेटचा बाहुबली शुभमदादा सुतार यांचं या ठिकाणी शुभाग म्हणतो। शुभमदादांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। त्यांच्या समवेत आलेल्या सर्व मित्र परिवाराचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या अगोदर रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे संघ एक सामना खेळला, एक सामना जिंकलेला आहे आणि हा सामना जिंकून क्रमवारीमध्ये अव्वल येण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे। पण त्या ठिकाणी खूप चांगला खेळ आपण पाहतोय। डोंगरगाव संघाचा वालेन डोंगरगाव संघाकडून पहिलं षटक खूप चांगल्या दर्जाचं आतापर्यंत हाताळलं गेलेलं आहे किरण लायगुडे यांच्या वतीनं, ज्यांनी या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली आणि चांगली पॉझिटिव्ह स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे। शेवटचा बॉल बघा, एक म्हण आहे मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप आवश्यक आहे आणि ठिकाणी फुटवर्क नव्हतं, त्याचमुळे स्ट्रोक व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाहीये। शेवटचा बॉल डॉट होतोय, पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना 7 धावा 1 गडी बाद, 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट।
मागच्या सामन्यामध्ये धावांचा रतीब घातला गेला होता. या सामन्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाज थोडासा सक्रिय झालेला आहे. दोन्ही घटकांना इक्वल चान्स असतात. 5 षटकं दोघांना खेळायचे आहेत. दोघांना फलंदाजी करण्याचा मौका मिळतो, दोघांना गोलंदाजी करण्याचा मौका मिळतो. त्याचमुळे तुमचं कर्तृत्व हे वरच्या दर्जाचं असायला हवं आणि ते आतापर्यंत गोलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळालेलं आहे. पण आता फलंदाज या सेकंड ओव्हरमध्ये सक्रिय होतील का पाहूया. नवीन गोलंदाज असतील रवी लायगुडे. आपण प्रशांत शेळके यांच्या खेळाचा आढावा घेतला तर त्यांच्या वतीनं 6 धावांचं योगदान मिळालेलं आहे. तुषार एक संधी त्यांच्याकडे आली, त्यावर त्यांना फायदा उचलता आला नाहीये. बघा 20 मिनिटं 4 षटकं अशी सूचना पंच तुम्हाला देत राहतीलच आणि त्यांना पूर्णपणे अधिकार आहे पेनल्टी इम्प्लिमेंट करण्याचा. 5व्या षटकामध्ये 5 क्षेत्राच्या तटीय सेकंदाच्या आतमध्ये 20 मिनिटाच्या वर जर आपण कालावधी घेतला तर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलंय, बॉलला क्षेत्ररक्षकात मिड विकेटला. इझी अटेम्प्ट, लेस एफर्ट, व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद, धक्का बसतोय. दुसरा 7 धावा. केलात तर त्यामध्ये तुम्हाला अर्ध यश मिळालं असं समजा. गोलंदाज या ठिकाणी विकेटचा शोध घेण्याचा निश्चय करतात आणि त्यांना यश मिळते. पहिल्या षटकात सुद्धा 1 विकेट मिळाली आणि आता ह्या दुसऱ्या षटकात सुद्धा 1 विकेट मिळते आणि फलंदाज थोडेसे त्रस्त झालेले आहेत. गोलंदाजी कुठेतरी उजवी ठरते आणि या दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजांना स्कोप आहे धावा आपल्या संघासाठी जोडण्यासाठी, पण त्या स्कोपचा व्यवस्थित फायदा उचलता येत नाहीये. रवी यांच्या खात्यामध्ये पहिल्याच बॉलवर विकेट जाते आणि धावसंख्या रोकडेश्वर क्रिकेट क्लब या संघाची 7 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज आदित्य शेळके राईट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकआउट पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, वाईट ऑफ मिड ऑन. यावेळी सरळ बॅटचा केलाय वापर, पण क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बनतील दर्शक आणि त्यांना हाय बाय करत बॉल जातोय स्ट्रेट लॉंग ऑन, सीमारेषा पार. मिळतील 6 षटकार. दोन गडी बाद. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या पक्षात घेऊन जायची आणि त्यासाठी लक्षपूर्वक तुम्हाला खेळ करावा लागेल आणि तोच खेळ आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवर आदित्य शेळके यांच्या वतीनं पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल जाऊ दिलाय. कुठलीच छेडखाणी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही फलंदाजाने. स्वस्तात धावा मिळत आहेत, त्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न. बघा पेमेंट जीपेने येऊ द्या किंवा फोनपेने येऊ द्या, पेमेंट येणं महत्त्वाचं आहे. धावा कशा येऊ द्या, धावा येणं महत्त्वाचे आहेत. मग त्या वाईडच्या स्वरूपात का असो ना. दरम्यान एक धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 14. बॉलर तयार रवी लायगुडे. फुल टॉस बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॅकलिपचा वापर खूप चांगला केलेला आहे फलंदाजाने. दरम्यान क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत लॉंगॉनला. बॉलवर येतील, बॉल कलेक्ट करतील, थ्रो करतील, तोपर्यंत एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. गोटावडी संघ थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, पण म्हणतात ना की एक आता चॅलेंज घ्यावं लागणार आहे तुम्हाला की एक मोठी धावसंख्या आमच्या वतीनं बनवली जाऊ शकते आणि म्हणतात ना की जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते तीच गोष्ट तुमच्या खेळाला चेंज करते. आवश्यकता तीच आहे. बॉल डिलिव्हर करताना बॉल ग्रिपिंग चुकली आणि त्या ठिकाणी पंचांनी ठोक तोंडावर हात ठेवला. अजावळे सर त्या ठिकाणी पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. अजूनही जर अजावळे यांच्या खेळाचा आपण आढावा घेतला तर कधीही त्यांना तुम्ही मैदानात पाठवा. गोलंदाजी, यष्टिरक्षण, फलंदाजी त्यांची कामगिरी अप टू डेट राहिलेली आहे. तरुणांना लाजवेल असं आक्रमक क्रिकेट त्यांच्या वतीनं नेहमीच खेळलं जातं आणि ते पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतं. बॉलिंग एंडला धावसंख्या 15, 2 गडी बाद. बॉलर तयार. शफल झाले ऑन साइडला, आडव्या बॅटनं बॉलला पाठवलंय थेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. बॉल हाताळला होता हाफ ट्रॅकर, त्यावर वापरलं आपलं स्पेशल फीचर आणि बॉलवर लावलं 6 धावांचं स्टिकर, सिक्सर. मिळतात. हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडी या संघासाठी, कारण या षटकामध्ये एकंदरीत 14 धावा मिळालेल्या आहेत. भले पहिल्याच चेंडूवर विकेट डाऊन झाला, पण त्यानंतर जबाबदारी तुषार यांनी स्वीकारली, आदित्य शेळके यांनी स्वीकारली आणि धावसंख्या आता 21 वर नेऊन पोहोचवली. फुललेंचा बॉल बॅट अँड पॅड मधला
एलिव्हेशन मिळालंय, फोर्स मिळालंय, ताकद मिळालंय आणि हा गुणवत्तेचा षटकार पाहायला मिळाला व्ही मधला सिक्सर. अजूनही आपण पाहतोय हे षटक संपलेलं नाहीये. षटक संपण्यासाठी अजूनही एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 2 गडी बाद 27 धावा. वेळेला आपली वेळ बनवण्यासाठी वेळ लागतो आणि तोच वेळ पहिल्या षटकामध्ये घेतला रोकडेश्वर क्रिकेट क्लब या संघाने. पण त्यानंतर दुसऱ्या षटकावर वेळेला आपल्या नावावर खेळण्याचं काम केलेलं आहे आणि आता चांगला खेळ दोन्ही फलंदाजांच्या वतीने आपण पाहतोय. तुषारची हुशार फलंदाजी, 12 धावा 3 चेंडूंमध्ये. यावेळेस बघा बॅटची इनसाइड एज, बॉल पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर, कलेक्ट करताना थोडासा वेळ घेतील. मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. सिंगल डबल मध्ये फलंदाजाने कन्वर्ट केलेला आहे आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 29 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, रोकडेश्वर क्रिकेट क्लब. षटकासाठी आणि ही पदोन्नती असते. जर आपल्या वतीनं चांगला खेळ आपल्या संघाला मिळतोय अशा वेळेला पुन्हा एकदा ती संधी कॅप्टनच्या वतीनं तुम्हाला मिळते आणि पाहूया किरण यांच्या वतीनं तसाच खेळ जो पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला होता पाहायला मिळतोय का. कारण या मैदानावर दुपारच्या सत्रामध्ये कमीत कमी 5 षटकामध्ये 70 धावांचं लक्ष तर तुम्हाला ठेवावंच लागेल. तर एक सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला ती ऊर्जा गोलंदाजांना प्रदान करता येईल डिफेंड करण्यासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटं 4 षटकं लक्षात घ्या. ही बाब पंच त्या ठिकाणी डिरेक्टली तुम्हाला विदाउट एनी वॉर्निंग पेनलाइज करू शकतील. ती ऑथॉरिटी त्यांना दिली गेलेली आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी बॉलर तयार किरण लायगुडे पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतील. हलका त्याने बॉलला ग्लाइड केलंय. क्षेत्ररक्षक दूर आहेत कव्हर पॉईंटचे, पोहोचतील बॉलवर तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. यालाच टेक्निकल क्रिकेट म्हणतात, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणतात की आपण ओळखायचंय कुठल्या झोनमध्ये आपण सॉफ्ट हँडेडने जरी खेळलो तरी सुद्धा 2 धावा मिळू शकतील. कारण आता थोडासा वेळ व्यतीत केला जातोय. आपण मध्यंतरामध्ये आहोत या पहिल्या डावाच्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण चांगल्या धावा गोळा केलेल्या आहेत. त्याचमुळे आता आरामात क्रिकेटचा खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न रोकडेश्वर क्रिकेट क्लबचा. धावसंख्या 31. बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा डीप कव्हर पॉईंटच्या बॉलवर पोहोचतील. पुन्हा एकदा 2 धावांची संधी निर्माण होईल. पुन्हा एकदा या 2 धावा पूर्ण होतील. बॅक टू बॅक 2 डबल्स आपण पाहतोय. फलंदाज आदित्य शेळके यांच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जाते. आपण जर सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर फॉरवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट लेग, फ्लाय स्लीप, गली असं क्षेत्ररक्षण आहे. सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर डीप कव्हर पॉईंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. तर या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय का गोलंदाजाला पाहूया. किरण लायगुडे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पंचांच्या उजवीकडून सज्ज होत आहेत. फायटी बॅटर आदित्य शेळकेसाठी. कॅज्युअल राहिले, थोडे कॅज्युअल राहिले. पायांची स्ट्राईड मोठी केली. गुडलेनचा बॉल होता, त्या बॉलवर पोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण बॉलचा वेग भन्नाट होता. बॉल टप्पा पडल्यानंतर टॉस झाला. खूप चांगला बाउन्स मिळतोय या दुपारच्या सत्रामध्ये. या खेळपट्टी टणक झालेली आहे आणि त्या बाउन्सचा आता फायदा किरण लायगुडे आपल्या संघासाठी उचलण्याचा प्रयत्न करतो. कारण डॉट बॉल देखील खूप महत्त्वाचे असतात जेव्हा आपण मर्यादित षटकाचं क्रिकेट खेळतो. धावसंख्या 33. बघा बॅटची इनसाइड एज, प्लेड ऑन, बेल्स डाऊन. फलंदाज होत आहेत बाद. 3रा धक्का बसतोय टीम रोकडेश्वर क्रिकेट क्लबला. बॉलचा बाउन्स गोलंदाजाला कंट्रोल करता आला पाहिजे आणि तोच कंट्रोल आता गोलंदाज किरण करते. कारण या अगोदरचा बॉल आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला होता खेळपट्टीवर. त्यानंतर हा पुढचा बॉल म्हणजे जो मागचा बॉल आपण पाहिला
टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित होता फलंदाजासाठी आणि त्याचमुळे बॅटची बॉटम एज घेऊन बॉल यष्टांवर धडकला आणि फलंदाज प्लेट ऑनच्या स्वरूपात बाद झाला. आणि तिसरा धक्का रोकडेश्वर क्रिकेट क्लब गोटावडी या संघाला बसलेले आहे. 33 धावा 3 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत श्री भेगडे. स्ट्रायकिंग एंडला असतील किरण लायगुडे. दुसरी विकेट त्यांना मिळते. यावेळेस बघा खडेकडे स्ट्रोक खेळायचा होता. अवे फ्रॉम द बॉडी बॉटची आउटसाइड एज आणि बॉल थर्ड मॅन क्लिअर करतोय. गॅप मोठा होता. पॉइंट आणि थर्ड मॅन मधून बॉल सीमारेषा पार. 4 चौकार. 4 धावांची होते वर दवसेके पोचते 37 या आकड्यावर 3 गडी बाद. यावेळेस थोडे कॅज्युअल राहिले होते श्री भेगडे, कारण बॉलच्या पिचिंगचा आढावा न घेता फक्त त्यांनी बॅट स्विंग केली. बॅटची आउटसाइड एज आणि सुदैवाने ते 4 धावा मिळालेल्या आहेत रोकडेश्वर क्रिकेट क्लबला आणि श्रीला. शेवटचा बॉल असेल किरण लायगुडे यांचा. त्यांच्या स्पेलमधला आतापर्यंत चांगला स्पेल त्यांच्या वतीनं पाहायला मिळालं. 15 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना गारद करण्यामध्ये त्यांना यश मिळालं आहे. शेवटचा बॉल किरणचा. पुन्हा एकदा बघा प्रहार तर करायचा आहे. बॅटची रुबी कट घेऊन बॉल फाईन लेगला जातोय. पुन्हा एकदा सुदैवाची साथ मिळते फलंदाजाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द न सोडताना पाहायला मिळालेत आणि त्या 2 धावा मिळालेल्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 39 3 गडी बाद. 39 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. रोकडेश्वर क्रिकेट क्लब. बघा जेवणाची व्यवस्था न्यू लीफ लाईफ स्पेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आम्हाला लाभलेली आहे. पूर्ण 7 दिवस जेवणाची व्यवस्था क्रीडा रसिकांसाठी खेळाडूंसाठी असणार आहे, मान्यवरांसाठी असणार आहे. तर न्यू लीफ लाईफ स्पेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय फॉर सपोर्टिंग अस. तर आता नवीन गोलंदाज कोण येईल ते आपण पाहणार आहोत. तर तुर्तास धावसंख्या झालेली आहे रोकडेश्वर क्रिकेट क्लब या संघाची. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 39 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जर याच गतीनं धावफलक पुढे झाला तर 65 ते 70 धावांपर्यंत मजल जाऊ शकेल. आणि जसा मी उल्लेख केला डाव सुरू होण्याच्या अगोदर की दुपारच्या सत्रामध्ये या मैदानावर 70 धावांचं लक्ष तर ठेवायलाच हवं, तरच ती ऊर्जा आपण आपल्या गोलंदाजांना देऊ शकणार आहोत. थँक्यू सर. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचा शुभागमन आपण पाहतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक, प्रमुख बक्षीसदाते, खेळाडूंच्या अंगावरती खऱ्या अर्थानं आपल्याला आकर्षक टी शर्ट पाहायला मिळतात. त्या टी शर्टचं सौजन्य लाभलेले असतात गणेश तात्या पानसरे. या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन होते. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होणारे सन्माननीय तंटामुक्ती अध्यक्ष संजयजी करंजवणे याही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फुल टॉस ऑन साइडला स्लॉक स्वीप करताना बॉलला थेट भिरकावून दिले. फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. जबरदस्त प्रहार. यानंतरचा होणारा सामना सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि अभिजिता दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी लढत आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स टॉस साठी या. हडशी संघ आणि बावधन संघ ताबडतोब टॉस साठी चला. गोलंदाज या ठिकाणी आता तारेवरची कसरत करणार आहे, कारण रायटी बॅटरसाठी थोडा ॲडव्हान्टेज आहे. पण पाहूया रवी यांच्याकडे नवीन काय आहे जे खूप आवश्यक आहे या क्षणाला आपल्या संघाला जर साथ द्यायची असेल तर. रवी तयार. बॉलिंग मार्कवर पहिल्याच बॉलवर स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीने. तुषारच्या वतीने आतापर्यंत 20 धावांचं योगदान. 400चा स्ट्राईक रेट आहे. श्री बेगडे यांच्या वतीने देखील 300चा स्ट्राईक रेटने खेळ चालू आहे. त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता तुमचा स्ट्राईक रेट 200हून जास्त असायलाच हवा. यावेळेस संपर्क तितकासा व्यवस्थित होत नाहीये बॅट आणि बॉलचा. बॉल तर हळूवारपणे पोहोचतोय. काऊ कॉर्नरला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल का, कारण दूरवरच्या एंडला थ्रो झाला होता काऊ कॉर्नरमधून. तोपर्यंत संधी मिळाली फलंदाजांना सेफ होण्याची. 2ची वर धावसंख्या पोहोचते आता 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही आपण पाहिलं तर 14च्या गतीनं धावफलक पुढे सरकत चाललेला आहे रोकडेश्वर क्रिकेट क्लब या संघाचा आणि गती मेंटेन केलेली आहे, जी खूप आवश्यक बाब असते. प्रत्येक षटकामध्ये धावा यायलाच हव्यात आणि त्यासाठी आपण प्रत्येक षटकाच्या प्रत्येक चेंडूवर व्यवस्थित लक्ष देऊन खेळायचं असतं. तोच खेळ आता पाहायला मिळतोय रोकडेश्वर क्रिकेट क्लब या संघाचा. फुल टॉस ऑपॉर्च्युनिटी मिस करतोय. बॉलला दिली दिशा. शतक त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचतील. यावेळेस थांबण्याचा सल्ला दिलेला आहे.
आणि आयुष्यामध्ये नकार स्वीकारणं हे देखील कधी कधी फायद्याचं ठरतं. या ठिकाणी फक्त एकच धाव मिळाली. एका धावेची वाढ, धावसंख्या 50ला 2 कमी, म्हणजेच 48 धावा. 48 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. हे षटक कम्पॅरेटिव्हली फायद्याचंच राहिलेलं आहे, कारण पहिल्या चेंडूवर रवीच्या विरोधात षटकार खेचला होता. पण त्यानंतर बघा आता फलंदाज श्री यांच्या वतीनं हा सरळ बॅटचा फटका व्ही मध्ये. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. डीपमध्ये एक सिंगल मिळालंय, बॅक टू बॅक 2 सिंगल. रवी यांच्या वतीनं देखील खूप चांगला काउंटर अटॅक पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर फलंदाजांवर केला जातोय. फलंदाजाच्या पक्षात जरी तो एंड असला तर देखील मी देखील माझ्या संघाचा एक मिस्ट्री एलिमेंट आहे, तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना रवी पाहायला मिळतोय. धावसंख्या 49. हवेत आहे बॉल, सरळ बॅटने खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तयार, जजमेंट घेतोय, पण वाऱ्याशी वार्तालाप करताना बॉल लँड होतोय प्रेक्षक स्टँड मध्ये. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी लॉंग ऑन क्लिअर करताना सिक्सर. क्रिकेटर्स स्टायलिश सुद्धा होऊ लागलेले आहेत, कारण गॉगल्स तर आवश्यक आहेत, कारण महत्त्वाचं आहे ते इक्विपमेंट्स यूज करायलाच हवे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही दिवसाच्या प्रहरी खेळत असता अशा वेळेला गॉगल्स, कॅप्स, सेफ्टी इक्विपमेंट्स तुमच्याकडे असायलाच हवी. खरं तर ती गरज आहे. 2 फलंदाज एकाच एंडला, म्हणजेच एका फलंदाजाला परतावं लागणार आहे. आणि या कॉलिंग मिस्टेक्स नको, जेव्हा एक पार्टनरशिप बनत होती ती पार्टनरशिप झाली ब्रेक. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. आदरणीय कृष्णभाऊ पानसरे या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कृष्णभाऊ पानसरे यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करूयात. छापा असा कॉल काटा आहे. अभिजित दगडे स्पोर्ट फाउंडेशन संघाने टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय प्रथमतः बॅटिंग करण्याचा. म्हणजे कॅप्टन पळतात का, कॅप्टन बोलत का नाही. जर आता तुम्ही ISPL मध्ये गेलात आणि तुमच्या समोर जर समीर कोचर आला तर तुम्ही असंच पळणार का. त्यामुळे बोलण्याची सवय ठेवा, फ्युचरमध्ये ही बाब तुम्हाला कामी येणार आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, लीगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी, येतोय डॉट. चांगली सुरुवात या षटकाची पाहायला मिळते. 56 धावा 4 गडी बाद. रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे या संघाची. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो अनिकेत भेगडे. स्ट्रायकिंग एंडला तुषार आहे. 10 चेंडूंमध्ये 30 धावांचं योगदान त्यांच्या वतीनं मिळालेलं आहे संघाला. आणि तुषार नावाच्या सर्व व्यक्ती हुशार असतात, जसे आमचे समालोचक मित्र सुद्धा तुषार हुशार आहेत. बॅकफुटला बॅलन्स केलं, ग्लाइड केलंय, बॉलला क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. कव्हर पॉईंटचे काय चांगला बॅलन्स आहे, पण थ्रो आलाय. तुषार परततील. आता तुषार नाही ठरले हुशार. धावच्या स्वरूपात झाले बाद. विकेट डाऊन. थांबायचं तर टेक्निक्स असतात, म्हणजे सॅक्रिफाईस करणं, सहखेळाडूने सॅक्रिफाईस द्यायचं. त्या टेक्निक काय आता मला समालोचनाच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्याची गरज नाही आहे. तुम्हाला सेल्फ ॲडजस्ट करताना तो सराव करायचा असतो की जो बॅटर आवश्यक आहे खेळपट्टीवर राहण्यासाठी त्यांच्यासाठी आपण कसं सॅक्रिफाईस करायचं, ही बाब तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. आणि ते व्यवस्थित जमलं नाही आणि त्याचमुळे आता ते बाद झाले. तुषार ज्यांचं खेळपट्टीवर राहणं खूप जास्त आवश्यक होतं या शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 5 गडी बाद 57. रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील ओमकार केसवड. फ्रेश बॅटर, म्हणजे दोघंही फ्रेश बॅटर आहेत, त्याचमुळे थोडा ॲडव्हान्टेज गोलंदाजी करणाऱ्या संघाला जातोय. पाहूया त्या ॲडव्हान्टेजचा फायदा होऊ शकेल का. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आपण रोहितला पाहतोय शेवटच्या षटकासाठी. रन विकेट. चांगली पिचिंग, बॅटची एज, पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर फलंदाज बाद.
रोहित लाखवडे यांचं हे होम ग्राउंड आहे आणि याच खेळपट्टीवर ते सराव करत असतात आणि कदाचित खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेली आहे या शेवटच्या षटकासाठी. कारण शेवटच्या षटकासाठी कोणच झजावत नाही, कारण आता प्रेशर असते जेव्हा दुपारच्या सत्रामध्ये वाऱ्याचा वेग भन्नाट आहे अशा वेळेला तो प्रेशर कोण घेत नाही, पण या ठिकाणी रोहितनं तो प्रेशर घेतलाय आणि सहन करताना चांगला खेळ सुद्धा त्यांच्या वतीनं पाहायला मिळालाय. आता परत 3 चेंडू त्यांनी अप टू डेट हाताळलेले आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी स्लाइस केलंय, क्षेत्ररक्षक थोडे कमी पडले आणि क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार, चौकार. बाद 61 झालेली आहे. 61 रन्स ऑन बोर्ड. अंकित धुमाळच्या वतीने हा चौकार. रिव्हर्स हिट खेळायचा आहे, पूर्णपणे लेग स्टम्पच्या बाहेर सरकले, तिन्ही स्टम्प मोकळ्या तुम्हाला दिसत आहेत क्रिक फ्लाय स्पोर्ट्सच्या स्क्रीनवर. येतोय हा डॉट बॉल, चांगला कमबॅक रोहितच्या वतीने पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल बाकी या पहिल्या डावातला. धावसंख्या 61, सागडी बाद. धीम्या गतीचा बॉल, त्या बॉलवर दुप्पट वेगाने करायचा होता प्रहार, पण नाही झाला तो प्रहार आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. डाव संपलाय. धावसंख्या 61, जिंकण्यासाठी 30 चेंडू 62 धावांची गरज असेल. चला आपण समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि मावळ तालुक्यातील बुलंद आवाज, अभ्यासू आवाज आणि सर्वांना हवा हवासा आवाज योगेश सावळे यांचा आवाज पुढच्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत. धन्यवाद, आपलं स्वागत आहे. हॅलो चेक, हॅलो चेक. चला प्रवीण साठे विनंती आहे, आपण स्टेजवरती या. संपूर्ण हाडशी टीम प्रवीण साठे या. अच्छे बर्थडे बॉय, अच्छे सत्कार मूर्ती प्रवीण साठे ज्यांचा आज वाढदिवस आहे. निश्चितच आदरणीय गणेशजी भोईने, उपसरपंच रिहे या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आपलं मनापासून स्वागत. चला प्रवीण साठे आणि हाडशे टीम स्टेज जवळ या. या ठिकाणी आपण वाढदिवस सेलिब्रेशन करणार आहोत. ताबडतोब व्यासपीठाजवळ यायचे. Thank you, DJ. नमस्कार मंडळी, रामराम सर्वांचं पुनश्च एकदा स्वयंभू रामेश्वर करंट बुकुम या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामधील आपण पाहतोय साखळी फेरीतील 5व्या क्रमांकाचा सामना. त्या 5व्या सामन्यातील सेकंड इनिंग, दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये जो रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच या दुसऱ्या डावामध्ये आव्हान जर पाहिलं तर 62 धावेंचं आव्हान आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन प्रशांत आवाज शेळके, स्ट्रायकर एंडला रोशन उर्फ बाळा जोरी, नॉन स्ट्रायकर एंडला मयूर लायगुडे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. स्ट्रायकर एंडला मयूर पाहायला मिळतील, नॉन स्ट्रायकर एंडला बाळा जोरी. पहिला चेंडू मयूर साठी अपील जरूर मोठी आहे, उचलून देखील धरले.
परंतु पंचांचा साफ नकार त्या ठिकाणी असेल. पहिला चेंडू डॉट बॉलनं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब आणि समस्त ग्रामस्थ मंडळी बुकुम आयोजित आपण पाहतोय स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम भव्य फुलफिश टेनिस बॉल क्रिकेटचा महारण संग्राम. दरम्यान पुन्हा एकदा फुलरलिनचा बॉल षटक क्रमांक 1 मध्ये प्रशांत आबा शेळके रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे या संघाचे कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिले 2 चेंडू अप्रतिम पद्धतीने हाताळलेत. पहिले 2 चेंडू जे आपण पाहतोय ब्लॉकल स्वरूपाचे. तिसरा चेंडू ओव्हर पिचचा त्याच्यावरती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय मयूर लायगुड्याच्या बॅटमधून खणखणी चौकार. शेरे दिल आमचा नेता मेहरबान कदरदान संगतील आमचा जेता. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती आपण वाढदिवस सेलिब्रेशन करतोय. डीजे ऑपरेटर आमच्या दादांना विनंती आहे बर्थडे सॉन्ग प्लीज प्ले करा. 4 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार. यावेळेस मयूर शरीराचा जवळपास अगदीच आपण पाहतोय शरीराचा लाईन मध्ये खरं तर त्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल धावफलकावरती 4 धावा आहेत. प्रवीण उर्फ पप्पू साठे यांचा वाढदिवस सेलिब्रेशन खरं तर होतंय मॅच मैदानामध्ये सुरू आहे निश्चितच. दरम्यान यावेळेस मयूरच्या बॅटमधून बिगिट. पाठीमागे धावत असताना थोडासा अवघड जल होता परंतु अवघड काम सोपं करणारा फिल्डर आहे हर्षल पारखी. या अगोदर देखील त्यानं विक्रम केलाय. एक जबरदस्त झेल टिपत त्यानं आपलं नाव निश्चितच सुवर्णाक्षरामध्ये या स्पर्धेमध्ये कोरलेलं आहे. पुन्हा एकदा हर्षल चांगला झेल टिपेल. संघाला पडेल पहिलं खिंडार पहिला धक्का. फलंदाज मयूर बाद. डीजे प्लीज बर्थडे सॉन्ग प्ले करा. हीच माझी इच्छा तुला देतो गा शुभेच्छा. हीच माझी इच्छा तुला देतो गा शुभेच्छा. सदा सुखात राहाव तू. अगं हॅपी बर्थडे टू यू जानू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू जानू. हॅपी बर्थडे टू यू. त्याच्यातच आपण पाहू शकतो मुख्य व्यासपीठावरती वाढदिवस सेलिब्रेशन प्रवीण साठे यांचं होतंय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. जवळ मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेत. ओ हो यावेळेस पुन्हा एकदा नाईस जजमेंट. प्रवीण मांडेकर पहिल्या चेंडूवरती होत आहेत बाद. बॅक टू बॅक विकेट जात आहेत. फलंदाज बाद. अरे बर्थडे आहे भावाचा आणि जगच साऱ्या गावाचा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये केवळ 4 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 24 चेंडू 58 धावेंची गरज. षटक क्रमांक दुसरं घेऊन दुसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे या संघाकडून सज्ज होताना पाहायला मिळतील. आदित्य शेळके गोलंदाज तयार. पहिला चेंडू फुल टॉस. रोशन उर्फ बाळा जोरीसाठी तोफा. तो तोफा दोन्ही हाताने कबूल केलाय. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या अगदी बाहेर. पहिल्या चेंडूवरती ब्रँडेड षटकार रोशन उर्फ बाळा जोरीच्या बॅटमधून.
एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आलाय. या षटक क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडू फेस करताना रोशन उर्फ बाळा जोरी. मागच्या सामन्यामध्ये निश्चितच तो भन्नाट टच मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हे मैदान खऱ्या अर्थानं रोशन उर्फ बाळा जोरीचं आवडतं मैदान आहे. ह्याच मैदानावरती निश्चितच बेस्ट बॅट्समनचा किताब यापूर्वी खऱ्या अर्थानं रोशननं पटकावलेला आहे. भुगाव करंडक ही स्पर्धा खऱ्या अर्थानं या मैदानावरती पार पडली. त्यावेळेस निश्चितच तो चांगला खेळ साकारताना पाहायला मिळाला. विजेता संघ खरं तर भुगाव करंडकाचा आहे. दरम्यान चेंडू हवे त्यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीप कव्हर पॉइंटला सुसाट वाऱ्याच्या वेगानं सीमारस्तीच्या आरपार फरार. येतोय पुन्हा एकदा खणखणी चौकार. दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवर षटकार एक सिंगल तदनंतर आली. स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये किरण यांच्याकडे आली. पहिल्या चेंडूवरती किरण यांनी चौकार खेळलाय. दुसरा चेंडू शॉर्ट पिच होता त्याच्यावरती देखील बिग ब्लास्ट केलाय. किरण लाईगुडे यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये आदित्य एकवीस धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 41 धावा. रोशन उर्फ बाळा तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये निश्चितच उभा आहे. दुसऱ्या बाजूनं किरण लायगुडे मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करत होते ते बाद झाले. षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून जरूर आले परंतु निर्णायक क्षणी विकेट फिल्डिंग करणारा संघ गोटवडे या संघाला मिळालेला आहे. नवीन फलंदाज निलेश जोरी मैदानाच्या आतमध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती. स्वयंभूश्री रामेश्वर करंड बुकुम ही स्पर्धा आपण पाहतोय. फायनलच्या दिवसामध्ये विशेष आकर्षण खऱ्या अर्थानं तमाम क्रीडा रसिकांसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं स्वरूप आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा IPLचा खरं तर आव आणणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहणार आहोत. फायनलच्या दिवसामध्ये चीअर गर्ल्स ज्या निश्चितच पाहायला मिळतील ज्या प्रकारे. दरम्यान यावेळेसचा फटका निलेश जोरी स्टँड अँड डिलिव्हर होतोय थेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. पुन्हा एकदा निलेश जोरी पहिल्या चेंडूवरती खेळतायत घातक षटकार. मेगा फायनलच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं विशेष आकर्षण जे असणार आहे चेअर गर्ल बास्ट जो आपल्याला अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळेल. मागच्या वर्षी देखील खऱ्या अर्थानं पहिलं फायनलच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे IPLच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो IPLच्या मॅचेसमध्ये आपण पाहत असतो चेअर गर्ल्स त्या ठिकाणी ज्या पाहायला मिळतात. फायनलच्या दिवसामध्ये निश्चितच गिरीश अण्णा पानसरे यांच्या मुलाच्या सौजन्यातून विशेष प्रयत्नातून विशेष आकर्षण तमाम रसिकांना पाहायला मिळणार आहे. 3 गडी बाद धावफलकावरती 27 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू 35 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत शेळके उर्फ आवा तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. परंतु निश्चितच इथे षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतील. प्रशांत आवा शेळके यांचं एक षटक खरं तर पाठीमागे ठेवलेलं आहे
आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रतीक भेगडे सज्ज होताना पाहायला मिळेल. 27 धावा धाव फलकावरती. प्रेक्षकांसाठी सूचना असणार आहे, लकी ड्रॉचं जे स्पोर्ट सायकलचं बक्षीस आहे ते लकी ड्रॉचे कुपन्स मिळत आहेत. मुकेश स्टेजवरती आपण या 10 रुपयाला एक कुपन याप्रमाणे त्या ठिकाणी कुपन्स दिले जात आहेत. क्वार्टर फायनलचा सामना झाल्यानंतर ते लकी ड्रॉचं बक्षीस आपण निश्चितच देणार आहोत. पहिल्या 3 दिवसांमध्ये 3 भाग्यवान विजेत्यांना त्या ठिकाणी लकी ड्रॉ मधून सायकल मिळालेली आहे. प्रत्येकाचं नशीब हो यावेळेस काय जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये. रोशन उर्फ बाळा झोरी आक्रमण कुठल्याही प्रकारे करत नाही. पहिला चेंडू प्रतीक भेगडेचा तो सन्मानपूर्वक खेळलाय. पहिला चेंडू हलक्या हातानं करत त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये डॉट यावेळेस मात्र रोशन उर्फ बाळा जोरीच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. लॉंग ऑफ चेंडूवरून आउट ऑफ द पार्क षटकार. पुन्हा एकदा यावेळेस षटकारानंतर थोडासा दबाव जोर त्या ठिकाणी गोलंदाज प्रतीकवरती पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू सोडून दिलाय. फलंदाज रोशननं खराब चेंडू पंचांनी कळवलाय. व्हाईट बॉल. 34 धावा धाव फलकावरती. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. हो पुन्हा एकदा यावेळेस देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जरूर मोठी अफील बॅटची कडा होती. अशा प्रकारचे रिएक्शन चेहऱ्यावरती खेळाडूंचे पाहायला मिळत आहेत. रोशन उर्फ बाळा जोरीला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिले जाते. एक सिंगल येईल आणि या सिंगलनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती 35 रन 35 धावा ज्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 14 चेंडू 27 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. निलेश जोरी आणि रोशन जोरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत उभे आहे तोपर्यंत रोकडेश्वर क्रिकेट क्लब गोटावडे संघ सुट्टीचा निष्कास सोडणार नाही. दरम्यान यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आउटसाइड दी ऑफ होता डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हर्षल पुन्हा एकदा कमालीचा झेल टिपेल. विकेट. फलंदाज निलेश बॅक टू द पवेलियन. शेवटचे 13 चेंडू 27 धावांची गरज. नवीन फलंदाज गोरख मानकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 13 चेंडू 27 धावा. रोशन बाळा जोरी अजूनही मैदानामध्ये उभा आहे. या चेंडूवरती गोरख मानकरचा प्रयत्न असेल बिगिट करण्याचा. कुठल्याही प्रकारे एकी राव त्या ठिकाणी घेतली जाणार नाही. रोशन आपल्याकडे स्ट्राईक ठेवून घेईल. पाहूया गोरख कशा प्रकारचं कामकाज करतील. डेट बॉल पंच कळवत आहेत. निश्चितच पुन्हा एकदा नव्याने रनअप घेतला जाईल. प्रतीक भेगडे आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 8 धावा खर्च करत एक फलंदाज बाद केलाय. शेवटचा बॉल अतिशय निर्णायक आहे. या निर्णायक चेंडूवरती पाहूया प्रतीक
रिव्हर्स विकेट आणि यावेळेस गोरख मानकर यांच्या बॅटमधून चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार येतोय चौकार. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 39. शेवटचे 12 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये 23 धावांची गरज. युद्धाला सुरुवात झाली. रणशिंग तर केव्हाच फुकलं गेले. शेवटचे 12 चेंडू आणि 23 धावा. 23 धावा 12 चेंडू. क्या होगा क्या होने वाला है. गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर तयार होतील. निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जर अधिकच्या धावा आल्या तर वाळेन डोंगरगाव संघ बराचसा पुढे निघून जाईल. या षटकामध्ये कमीत कमी धावा जर आल्या तर निश्चितच अंतिम षटकामध्ये चुरशीची लढत जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू 23 धावा. रोकडेश्वर क्रिकेट क्लब गोटावडे संघाला निश्चितच मॅच मध्ये बनून राहण्यासाठी पकड मिळवण्यासाठी रोशन उर्फ बाळाझोरीची विकेट मिळवणं गरजेचं आहे. तर रोशन उर्फ बाळाझोरीला आपल्या संघासाठी जिंकून विजय जर मिळवायचा असेल, संघाला जिंकून द्यायचा असेल तर बाळाझोरीला या 12 चेंडू आणि 23 धावा बनवाव्याच लागणार आहे. शेवटपर्यंत ज्याला लढावं लागणार आहे. पाहूया अखेरचे 12 चेंडू. या 12 चेंडूंपैकी 6 चेंडू निश्चितच संघाचे कॅप्टन प्रशांत आवा शेळके हाताळताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये 4 गडी बाद 39 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. मॅच ऑन. पहिला चेंडू खोल टप्प्याचा खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर 1 बाउन्स. चेंडूला सुंदररित्या कव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र पोहोचेल सीमारेषा पार. येतोय चौकार. नंबर गाडीला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पंढरी शेट पडके बिगरवाला. यावेळेस पुन्हा एकदा रोशनच्या बॅटमधून हवाई सफर. चेंडू जातोय सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. चकडेवाला. पंढरी शेट पडके बिगरवाला. बिनजोड चकडेवाला. पंढरी शेट पडके बिगरवाला. बिनजोड चकडेवाला. पंढरी शेट पडके बिगरवाला. बिनजोड चकडेवाला. लागोपाठच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. शेवटचे 10 चेंडू 15 धावा हे समीकरण. रोशन उर्फ बाळाझोरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफर केलाय. मिस टाइम फटका. चेंडू हवे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून डाऊन द बॉल आलाय. मोठी विकेट. बिग विकेट गन. रोशन उर्फ बाळाझोरी लागोपाठचे 2 चौकार खेळून तिसऱ्या चेंडूवरती षटक क्रमांक 4 मध्ये होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. 10 नंबरची त्यांची गाडी. नाव आहे तिचं होडी. नाव आहे तिचं वाडी, नाव आहे तिचं वाडी. अटेंड छकडा त्यांचा भारी. बादल वजीरची बैलजोडी. बादल वजीरची बैलजोडी, बादल वजीरची बैलजोडी. फार्म हाऊस तो बांधला त्या हो साताऱ्याला. फेमस ऑफिस आहे पनवेल जुन्या पनवेला. पंढरी शेट फडके बिगरवाला. बिनजोड चकडेवाला. पंढरी शेट फडके बिगरवाला. बिनजोड चकडे. शेवटचे 9 चेंडू जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. 47 धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग मैदानामध्ये सुरू असणार आहे. नवीन फलंदाज शुभम धिडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गोरख मानकर नॉन स्ट्रायकर एंडला. शुभम आलाय पहिल्या चेंडूवरती. डीप एक्स्ट्रा कव्हरला आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरतून चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती येतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच संघाचं स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाताना जे पाहायला मिळेल 49 धावा. शेवटचे 8 चेंडू 13 धावा. प्रशांत शेळके पुन्हा एकदा गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले.
त्या चौकारानं वाळेन डोंगरगाव संघ निश्चितच मॅच मध्ये चांगलं कमबॅक त्यांनी केलंय, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 7 चेंडू 13 धावा. स्वयंभू रामेश्वर करंडक बुकुम या स्पर्धेच्या मधील आव्हान तुम्हाला जर टिकवायचं असेल तर हा सामना निश्चितच वाळीन डोंगरगाव संघाला मस्ट विन असणार आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. 49 अंकावरती संघाचा धावफलक स्थिरावलंय. हा चेंडू प्रशांत शेळके यांचा या सामन्याचा निर्णायक चेंडू असेल. स्ट्रायकर एंडला शुभमच्या बॅटमधून मिस टाइम स्ट्रोक. चेंडू मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर टिपेल लाजबाब झेल. धक्का क्रमांक 6. फलंदाज बाद. शेवटचे 6 चेंडू बनवायचे असतील त्या 13 धावा. पंडारी शट पड़के बिगर वाला पिनदर छकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगर वाला पिनदर छकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगर वाला पिनदर छकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगर वाला. शेवटचे 6 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज अमोल नॉ स्ट्रायकर एंडला गोरख असतील. पहिल्या चेंडूवरती गोरख यांच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना जरूर पाहायला मिळाला. अखेरचे 6 चेंडू आणि 13 धावा. मॅच रंगते. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी श्री भेगडे गोलंदाजीच्या मार्कवरती. अखेरचे 6 चेंडू. या 6 चेंडूवरती निश्चितच आपले बेस्ट एफर्ट गोरखला द्यायचे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जर टिकवायचं असेल तर निश्चितच गोरख मानकर या खेळाडूला आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 13 धावा ह्या बनवाव्यास लागणार आहेत. 6 चेंडू 13 49 धावा धावफलकावरती 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये असताना चला वेळ वाचवा. फिल्डिंग टीम स्पीडअप करा. आणखीन बरेचसे सामने जे बाकी आहेत. पहिला चेंडू श्री भेगडेचा. खोल टप्प्याचा पहिला चेंडू ब्लॉक स्वरूपाचा. पहिल्या चेंडूवरती मैदानामध्ये लेग बाईटची 1 धाव. मुख्य पंच त्या ठिकाणी संजय सर कळवत आहेत. लेग बाईटची 1 धाव. याच बरोबर स्कोर कार्ड पुढे जाईल 50 अंकावरती. वाळण डोंगरगाव या संघाचा अगोदरचा सामना जर पाहिला तो क्रुशियल मुवमेंटला रोशन उर्फ बाळाजोरीची विकेट, तदनंतर सामन्याने घेतलेला टर्निंग पॉइंट आणि याही सामन्यामध्ये रोशन बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाच्या डगआउटमध्ये भयान शांतता पाहायला मिळते. त्या शांततेचा उद्रेक खऱ्या अर्थानं जर तुम्हाला करायचा असेल तर निश्चितच 5 चेंडू आणि 12 धावा या अमोल जोरी आणि गोरख मानकर या जोडीला चेस करावे लागणार आहे. श्री भेगडे आपल्या संघासाठी आपल्या आयुष्यातील सर्वाधिक बेस्ट षटक खऱ्या अर्थानं तो हाताळताना पाहायला मिळेल का? शेवटचे 5 चेंडू आणि 12 धावा. निश्चितच मॅच जी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. स्पर्धेतील आव्हान बळकट करण्यासाठी टिकवण्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. श्री भेगडे तयार गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. मैदानाच्या आतमध्ये तितकासा चेंडू बॅटवरती मिळत झाला नाही. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू गेला. फिल्डर मात्र बॅकअपचा चेंडू पर्यंत आलाय. तदनंतर थ्रो केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाते 52 या अंकावरती. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये बक्षिसांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा केवळ खेळाडूंसाठी नव्हे तर प्रेक्षकांसाठी देखील मित्रांनो बक्षीस जी या स्पर्धेमध्ये आहे. शनिवारच्या दिवसामध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून 15 किलोचा बकरा प्रेक्षकांसाठी आहे. रविवारच्या दिवसामध्ये 2 सायकल आहेत. 1 सोन्याची अंगठी आहे. त्याचबरोबर 2 व्हीलर स्प्लेंडर बाईक ही प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून असणार आहे. बक्षीस आणि बक्षीस केवळ तुम्ही या मैदानावरती या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला बक्षीस मिळेल. दरम्यान इथे धावेसाठी धावपळ, पळापळ, तारंबळ, गडबड, गोंधळ आणि या दरम्यान काय होतंय? विकेट. फलंदाज रनआउटच्या रूपात होतील बाद. आकडे बदलतील, समीकरण बदलेल मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू डीजे. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत मैदानाच्या आतमध्ये 3. जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक येते. श्री भेगडेनं या 3 चेंडूवरती 9 धावा जर डिफेंड केल्या तर लवळे संघाचे संघनायक SB स्पोर्टचे ओनर सिकंदर भोसले यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस रोख दिलं जाईल. श्री भेगडेला 3 चेंडू 9 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज रोहित लाखवडे. फुलटॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये फटका खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे केवळ त्या ठिकाणी दर्शक बनेल. चेंडू डिप्स करले सीमारेषा फोडेल. मिळेल चौकार. थँक्यू डिस्ने. जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती तीच खरी जादू. बाकी सारा मनाचा खेळ. ध्येय गाठायचं असतं आपलापणच. साधून शक्ती युक्तीचा मेळ. ज्याचे असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच दीपवू शकेल जगाला. होऊन खरा धडाकेबाज. होऊन खरा धडाकेबाज. 2 चेंडू 5 धावेंची गरज. पाहूया खरा धडाकेबाज कोण होणार. श्री भेगडे की रोहित लाखवडे. वाळिंद डोंगरगाव की रुकडेश्वर घोटवडे. 2 चेंडू आणि 5 धावा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना निश्चितच जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावेंची गरज. 2 चेंडू 5. क्या होगा क्या होने वाला है. गोलंदाज तयार. श्री भेगडेचा पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इनफिल्ड मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अडवला. रनआउटचा चान्स इथे पाहायचंय काय होणार. नॉन स्ट्रायकर एंडला विकेट जरूर सॅक्रिफाईस होईल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होताय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. बनवायच्या त्या 4 धावा. 1 चेंडू 4. नाद केला वाय नाही केला. नाद केला वाय नाही केला. आज भरला ये घाट. गाडा मालक आम्ही फायनल सम्राट. गाडा मालक. थँक्यू डीजे. एक चेंडू आणि 4 धावेंची गरज. सामना जर टाय झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल याची नोंद घ्या. साखळी फेरीतील सामना आहे. नॉकआउटच्या मॅचेसला आपण सुपर ओव्हर खेळतोय, परंतु लीग मॅचेस मध्ये दोन्ही टीमला 1-1 गुण दिला जाणार आहे. 1 चेंडू 4 धावेंची गरज. श्री भेगडे वर्सेस रोहित लाखवडे. कलात्मक फटका. चेंडू जातो एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. आणि याच बरोबर किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळिंद डोंगरगाव या संघानं मारली बाजी आणि शेवटचा विजयी फटका आलाय रोहित लाखवडेच्या बॅटमधून.